1 महिना फक्त हा आहाराचा नियम पाळा, 90% आजार आपोआप बरे होऊ लागतील। तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टरांची औषधे नाही तर तुमच्या ताटात वाढलेले अन्न हे ठरवते की तुम्ही आजारी राहणार की निरोगी राहणार। जर तुम्ही फक्त 30 दिवस हा आहाराचा नियम प्रामाणिकपणे पाळला तर तुमच्या शरीरात काय काय बदल होतील, पोटाच्या समस्या नाहीशा होतील, गॅस आणि बद्धकोशाचा त्रास कमी होईल, सांधेदुखी कमी होईल, अशक्तपणा आणि थकवा दूर होईल, रक्तदाब नियंत्रणात राहील, रक्तातील साखर सतत वाढणे कमी होईल, अशा अनेक समस्या हळूहळू स्वतःच सुधारू लागतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नियम सर्वात प्रभावी आहे। आज आपण अशा एका आहाराच्या नियमाबद्दल जाणून घेणार आहोत जो ना महाग आहे, ना अवघड आहे, ना कोणत्याही औषधावर अवलंबून आहे। फक्त 30 दिवस शिस्तीने हा नियम पाळा आणि तुमचे शरीरच तुमचा डॉक्टर बनेल। तर बघा, नियम क्रमांक 1, सकाळी रिकाम्या पोटी काय खावे। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। सकाळी उठल्याबरोबर चहा पिऊ नका, बिस्किटे अजिबात खाऊ नका, दूधही लगेच पिऊ नका। या तिन्ही गोष्टी सकाळी उठल्या उठल्या घेण्याची सवय सोडा। मग योग्य पद्धत कोणती? सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी प्या, त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस म्हणजे साधारण 5 ते 6 थेंब घाला। हवे असल्यास थोडे मध घालू शकता किंवा मध न घातले तरी चालेल। याचा फायदा काय होईल बघा, तुमचे पोट चांगले साफ होईल, यकृत अधिक सक्रिय होईल, वजन कमी होण्यास मदत मिळेल आणि शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होईल। फक्त 7 दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल। नियम क्रमांक 2 बघा, भूक लागली म्हणून नाही तर ठरलेल्या वेळी जेवण करा। आजकाल बहुतेक लोक जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खातात, हीच सवय शरीरासाठी सर्वात घातक ठरते। पुढील 30 दिवस हा नियम पाळा। सकाळचा नाश्ता सकाळी 7 ते 9 या वेळेत करा, दुपारचे जेवण 12 ते 2 या वेळेत करा, रात्रीचे जेवण संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत पूर्ण करा। याचा फायदा काय होईल बघा, शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील, रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि अन्न योग्य प्रकारे पचेल। तिसरा क्रमांक बघा, पोट कधीही 100% भरू नका। आपली सर्वात मोठी चूक कोणती? ताट पूर्ण संपवणे आणि पोट अगदी काठोकाठ भरणे। योग्य नियम काय आहे बघा, पोटाचे 50% भाग अन्नाने भरला पाहिजे, 25% भाग पाण्यासाठी ठेवला पाहिजे आणि उरलेले 25% रिकामे राहू द्या। याचा परिणाम काय होईल? गॅस होणार नाही, ॲसिडिटीचा त्रास कमी होईल, सुस्ती नाहीशी होईल। लक्षात ठेवा, भरलेले पोट म्हणजे आजारी शरीर। नियम क्रमांक 4 बघा, मीठ आणि साखर 30 दिवसांसाठी अर्धी करा। बघा, ही दोन्ही शरीरासाठी संत विषयासारखे काम करतात। योग्य नियम काय बघा, सध्या जितके मीठ आणि साखर खात आहात त्यापेक्षा 50% कमी वापरा। पहिले 10 दिवस थोडे कठीण वाटतील, पण नंतर तुमचे शरीर स्वतःच या गोष्टी कमी मागू लागेल। याचा परिणाम काय होईल बघा, रक्तदाब नियंत्रणात राहील, रक्तातील साखर संतुलित राहील, शरीरात कुठेही सूज असेल तर ती हळूहळू कमी होऊ लागेल। नियम क्रमांक 5 बघा, ताटाचा रंग पहा, फक्त चव नाही। जर तुमच्या ताटात फक्त पांढऱ्या, पिवळ्या किंवा तळलेल्या पदार्थाचाच भरणा असेल तर आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे। मग योग्य ताट कसे असावे बघा, ताटात हिरव्या पालेभाज्या असाव्यात, रंगीबेरंगी भाज्या असाव्यात, थोडे धान्य म्हणजे कडधान्य असावे, त्यामध्ये थोडे दही किंवा ताक असावे। लक्षात ठेवा, ताट जितके रंगीबेरंगी तितके आजार कमी, म्हणून तुमचे ताट रंगीबेरंगी बनवा आणि निरोगी राहा। नियम क्रमांक 6 बघा, एका वेळी एकच जड पदार्थ खा। आपली सर्वात मोठी चूक म्हणजे एका जेवणात डाळ, भाजी, रायता, भात, गोड पदार्थ अशा अनेक जड गोष्टी एकाच वेळी खाणे। योग्य नियम काय आहे बघा, एका वेळी एकच जड पदार्थ खा। उदाहरणार्थ डाळ आणि भाजी खा किंवा दही आणि भात खा। यामुळे फायदा काय होईल बघा, अन्न लवकर पचेल आणि शरीरावर अनावश्यक ताण येणार नाही। नियम क्रमांक 7 बघा, दूध, दही आणि ताक योग्य वेळी खा। दुधासोबत खारट पदार्थ खाऊ नका, रात्री दही अजिबात खाऊ नका, सकाळी थंड दूध पिऊ नका। योग्य पद्धत काय बघा, दूध रात्री हलके कोमट करून प्या, ते खूप गरम किंवा थंड नसावे। दही फक्त दुपारी आणि ताजेच खा, आंबट किंवा शिळे दही खाऊ नका। ताक जेवल्यानंतर प्या। याचा फायदा काय होईल बघा, पचनक्रिया मजबूत होईल, हाडे मजबूत राहतील आणि गॅसचा त्रास कमी होईल। नियम क्रमांक 8 बघा, फळे खाण्याची योग्य पद्धत। फळे खाणे चांगले असते, पण चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्याचा तोटा होऊ शकतो। योग्य वेळ कोणती? सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत फळे खा। काही फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत हेही लक्षात ठेवा। तसेच कोणतेही फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका। याचा फायदा काय होईल बघा, शरीराला भरपूर पोषण मिळेल, त्वचा अधिक तजेलदार दिसेल आणि अशक्तपणा कमी होईल। नियम क्रमांक 9 बघा, हे पदार्थ 30 दिवस पूर्णपणे बंद करा। पुढील 30 दिवस या गोष्टी अजिबात खाऊ नका। शिळे अन्न, पॅकेट बंद किंवा प्रोसेस्ड फूड, फ्रीजमधील थंड पाणी, थंड अन्न, कोल्ड ड्रिंक, बेकरीचे पदार्थ या सवयी शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात, म्हणून शक्य तितके या गोष्टीपासून दूर राहा। नियम क्रमांक 10 बघा, रात्रीचे जेवण सर्वात हलके असावे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सकाळी राजासारखे, दुपारी मंत्र्यासारखे आणि रात्री भिकाऱ्यासारखे जेवावे। रात्री काय खावे बघा, भाजी खा, उकळलेल्या भाज्या खा किंवा सूप घ्या। जर खूपच इच्छा होत असेल तर जास्तीत जास्त एक पोळी खा। याचा फायदा काय होईल बघा, तुम्हाला शांत झोप लागेल, पोट व्यवस्थित साफ होईल आणि कोणताही अतिरिक्त प्रयत्न न करता वजन नियंत्रणात राहील। नियम क्रमांक 11 बघा, जेवल्यानंतर काय करावे? जेवल्यानंतर लगेच झोपू नका, पडून राहू नका। योग्य सवय कोणती बघा, त्यासाठी जेवल्यानंतर किमान 100 पावले हळूहळू चालावे, खूप वेगाने चालायचे नाही।
पाठ सरळ ठेवायचे. जेवताना आणि जेवल्यानंतर लगेचच मोबाईल वापरायचा नाही. याचा फायदा काय होईल? अन्न व्यवस्थित पचेल आणि वजन वाढण्याची शक्यता कमी होईल. नियम क्रमांक 12 बघा, जेवणापूर्वी मन शांत करा. जर मनात ताण असेल, राग असेल, चिंता किंवा घाई असेल तर खाल्लेले अन्न नीट पचत नाही. अशा अवस्थेत खाल्लेले अन्न शरीराला योग्य ऊर्जा देत नाहीत. रागात, ताणतणावात किंवा घाईघाई खाल्लेले अन्न अनेकदा विषासारखे परिणाम करू शकते. योग्य नियम काय बघा त्यासाठी? जेवणापूर्वी 2 मिनिटे शांत बसा, ईश्वराचे आभार माना, नंतर एक खोल श्वास घ्या आणि मग जेवायला सुरुवात करा. याचा फायदा काय होईल? तुमची पचनक्रिया अधिक चांगली काम करेल. 30 दिवसानंतर कोणते बदल होत दिसतील बघा? सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल, गॅस आणि बद्धकोष्ठाचा त्रास कमी होईल, सांधेदुखी कमी होतील, वजन संतुलित राहील, झोप अधिक शांत लागेल, औषधांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते, शरीर अधिक उत्साही आणि हलके वाटू लागेल. मित्रांनो, आजार हा देवाची शिक्षा नसतो, अनेकदा तो आपल्या चुकीच्या सवयीचा परिणाम असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष देणे थांबवा. स्वतःच्या सवयी सुधारायला सुरुवात करा. जर तुम्ही स्वतःवर किंवा तुमच्या आई वडिलांवर प्रेम करत असाल तर हा 30 दिवसाचा नियम नक्की पाळा. तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणू लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे पुढील व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. ही माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत आणि वडीलधाऱ्यांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नियमाचा फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच आजपासून तुम्ही कोणता नियम पाळणार आहात हेही आम्हाला कळवा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.